नमस्कार. जय जय श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात या वस्तू असतील तर समजून जा, याच कारणामुळे घरात गरिबी येते. नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या घरात ही एक वस्तू आहे का हे नक्की तपासा. जर ही एक वस्तू आपल्या घरात असेल तर आपल्या घरातील गरिबीचं, दरिद्रीचं हेच मूळ कारण आहे, हे समजून जा. अनेक घरांमध्ये जुने मळलेले किंवा वापरलेले कपडे 2 दिवस, 3 दिवस, कधीकधी आठवडाभर तसेच साठवले जातात आणि त्यानंतर ते धुतले जातात. थोडक्यात, दररोज कपडे धुण्याचा कंटाळा केला जातो. लक्षात घ्या, जे कपडे घालून आपण वावरतो, इकडे तिकडे खेळतो, या कपड्यांवर मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठते. एकतर अनेक जणांना उशिरा अंघोळ करण्याची सवय असते. ज्या घरातील लोक सकाळी लवकर उठतात, सकाळी लवकर अंघोळ करून आपल्या घरातील थोरांचे आशीर्वाद घेतात, देवपूजा करतात, त्या घरात दरिद्रता कधीच नांदत नाही. त्या घरात लक्ष्मी सातत्याने वाढत राहते. लक्ष्मीचा अखंड स्थायी वास तिथे निर्माण होतो. मात्र अनेक लोक उशिरा अंघोळ करतात आणि अंघोळ केल्यानंतर कालचे परवाचे वापरलेले मळकट झालेले कपडे पुन्हा पुन्हा घालतात. थोडक्यात, जी नकारात्मकता आहे ते पुन्हा एकदा स्वतःवर ओढून घेतात. धर्मशास्त्राने दररोज अंघोळ करण्यास, स्नान करण्यास यासाठी सांगितलेले आहे की जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत आलेली आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी. जी काही दरिद्रता आपल्या अंगाला चिकटलेली आहे ती निघून जावी. अंघोळ केल्यानंतर ही दरिद्रता तर निघून जाते, मात्र जेव्हा आपण अंघोळ करून कालचेच वापरलेले जुने कपडे परिधान करतो तेव्हा आपण या दरिद्रता देवीस आमंत्रित करतो की पुन्हा आमच्या नशिबावर स्वार हो. ही एक चूक अनेक घरांमध्ये दरिद्रेचं, गरिबीचं कारण बनलेली आहे. अनेक गृहिणी 4-4, 5-5 दिवस कपड्यांचा ढीग करतात आणि नंतर तो एक साथ लॉन्ड्रीला किंवा वॉशिंग मशीनमध्ये किंवा जी कामवाली बाई असते कपडे धुणारी तिला ते दिलं जातं. ही सर्वात मोठी चूक आहे आणि ज्या घरात हे वारंवार अशा प्रकारे घडतं, लक्षात घ्या, एक जुना मळकट कपडा आणि जेव्हा अशा कपड्यांचा थर वाढतो तेव्हा त्याची धनता आहे ती प्रचंड वाढते. दरिद्रतेचा खूप मोठा प्रभाव अशा वास्तूमध्ये सतत निर्माण होत राहतो. एका कपड्याने, एका ड्रेसने इतकी दरिद्रतेची वाढ होणार नाही, त्याहून कित्येक पट जास्त वाढ या कपड्यांच्या ढिगाने होते. आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी कपडे जीर्ण झालेली आहेत, खूप जुने झालेले आहेत, घालण्यायोग्य नाहीत आणि तरीही जर आपण या कपड्यांचा वापर करत असाल तर लक्षात घ्या, हे सुद्धा एक खूप मोठं कारण आहे दरिद्रतेचा. तर त्याचा आपल्या घरात वावर होण्यासाठी खूप जुने झालेले, अगदी जीर्ण झालेली कपडे चुकूनही वापरू नका. यासोबत अजून एक गोष्ट, ज्या बाथरूममध्ये आपण कपडे धुतो, स्नान करतो, या बाथरूमचा दरवाजा सतत बंद असावा. तिला कामापुरते उघडे ठेवू शकता, मात्र काम झाल्यानंतर या बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद करा. बाथरूमसोबतच टॉयलेटसुद्धा, कारण या दोन्ही वास्तू अशा आहेत ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात सर्वात जास्त निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. जेव्हा हा दरवाजा खुला असतो ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात इथे सुद्धा पसरते आणि घरात दुर्भाग्य, दरिद्रता वाढू लागते. अनेक लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. मित्रांनो, अंघोळ करताना बकेटमध्ये आपण थोडेफार पाणी शिल्लक राहतं. एका व्यक्तीची अंघोळ झाल्यानंतर दुसरा व्यक्ती जेव्हा तिथे जाईल तेव्हा त्याने हे अंघोळीचं पाणी चुकूनही वापरू नये. हे अंघोळीचे पाणी टाकून द्यावं आणि हे बकेट किंवा बादली, हे पात्र ही थोडंसं विसळून, पाण्याने विसळून त्यानंतर आपण आपल्यासाठी, स्वतःसाठी दुसरं पाणी आपण त्यामध्ये घ्यावं. जेव्हा आपण दुसऱ्याचं उरलेलं पाणी स्वतःच्या अंगावर घेतो, त्याच पाण्यामध्ये आपल्यासाठी असणारं पाणी टाकतो, तेव्हा लक्षात घ्या, अंघोळ करताना ते पाणी त्या व्यक्तीच्या नावे होत असतं. त्या व्यक्तीची दरिद्रता निघून जावी, सर्व निगेटिव्ह निघून जावी, सर्व नकारात्मकता निघून जावी यासाठी ते पाणी असतं. आणि उरलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर अनेक प्रकारच्या तंत्रमंत्रांच्या मध्ये केला जातो. त्या उरलेल्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे नकारात्मकता असते आणि म्हणूनच हे पाणी आपण वापरू नका. ते टाकून द्या. बादली, बकेट थोडीशी फिसळून घ्या आणि आपल्यासाठी जे पाणी टाकून त्या पाण्याने आपण स्नान करा. मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी कदाचित अनेक जणांवर यावर विश्वास बसत नाही, मात्र आपण या गोष्टी करून पहा, तुम्हाला फरक पडलेला नक्की दिसून येईल.
यासारख्या अनेक गोष्टी आम्ही सांगत असतो, जेणेकरून आपलं जीवन हे सुखी बनावं, समृद्ध बनावं यासाठी. मित्रांनो, आम्ही कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपायविधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला आम्ही खत पाणी घालत नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्री स्वामी समर्थ.